Cancer Healer Center, a new beginning. रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजित पवारांचे नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यामुळे शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एका रक्ताची चार माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच, महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं भाष्य। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशन कडून स्पष्ट। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये, आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। ठाकरेंची ढ टीम म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार। मनसे भाजपची बी टीम या आदित्य ठाकरेंच्या टीकेला देशपांडेंकडून प्रत्युत्तर। रायगडच्या माणगावमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे कार्यक्रमात एकाच मंचावर। पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असतानाच दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यामुळे भुवया उंचावल्या। मुंबई भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार। मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम यांची नावं चर्चेत। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत पाचवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा। 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचा पॅनल एकत्र। भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या टेंबली शेत शिवारामध्ये वाघाचं दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं योग्य विभागाने वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी। कोकणामध्ये उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात। सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणामध्ये दाखल। शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे। राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता। पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय। 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचा महिला पीएसआय कडून एन्काउंटर। कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातील घटना। अटकेवेळी पळ काढणाऱ्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर। आयपीएलमध्ये आज लखनौ विरुद्ध चेन्नईची लढत। चेन्नईसमोर पुनरागमनाचं आव्हान, तर लखनौ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानामध्ये उतरणार। Cancer Healer Center, a new beginning.